कामरगाव येथील जिल्हा परिषद विद्यालयात आगळ्या वेगळ्या पद्धतीच्या बोर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। बोर म्हटलं की प्रत्येक आबालवृद्धांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो। हिवाळ्याच्या दिवसात चवीने खाल्ले जाणारे फळ म्हणून बोराकडे पाहिले जाते। मात्र वृक्ष तोडीमुळे अनेक बोरांच्या जाती नष्ट होत आहेत। शेतकऱ्यांच्या बांधावरील बोरी सुद्धा आता झपाट्याने कमी होताना दिसत आहेत। जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव व वनराई या संस्थेच्या माध्यमातून मुख्याध्यापक प्राध्यापक सुरेश राठोड यांच्या मार्गदर्शनात नीता तोडकर, पर्यवेक्षक गोपाल खाडे व दीपाली खोडके यांनी बोर महोत्सवाचे आयोजन विद्यालयात केले होते। यावेळी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या बोराची मांडणी विद्यालयात केली होती। आमच्या विद्यालयात आम्हाला खूप बोर खायला मिळाली। आज आम्ही एकाच ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे बोर खाल्ले। आम्हाला खूप मजा आली। बोराचे औषधी गुणधर्म एवढे होते पण आम्हाला माहीत नव्हतं। आज आम्हाला औषधी गुणधर्म आणि त्याचे उपयोग पडले। बोरापासून वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तयार होतात हे पण आम्हाला कळले। यावेळी बोराची चटणी, बोराचा मुरब्बा, बोराचे बोरकूट, बोराचे सरबत या पदार्थाची रेलचेल होती। गावरान बोर ही दुर्मिळ जनुकीय ठेवा आहेत। वाढते शहरीकरण, बांधकाम, शेती यामुळे ही अस्सल गावरान बोरांची झाडं तोडली जात आहेत। गावरान बोरांची चव आणि त्यातील पोषण मूल्य हे हायब्रिड आणि संकरित बोरांच्या तुलनेत जास्तीचे असतात। बोर महोत्सवात खाल्लेल्या बोरांच्या बिया जतन करून येत्या पावसाळ्यात काही बिया शाळेच्या रोपवाटिकेत रुजवून त्यांची रोपे तयार करण्यात येणार आहेत। ती रोपे परिसरात वाटली व लावल्या जाणार आहेत। बोर महोत्सवामध्ये विद्यार्थ्यांनी चटणी, बोरांचे बोरकूट असे बोरांचे विविध पदार्थ बनवून आणले होते। बोरांचा आणि बोरांच्या विविध पदार्थांचा आस्वाद शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी घेतला। बोर महोत्सवाच्या यशस्वीतेकरिता विद्यार्थी व शिक्षकांनी परिश्रम घेतले। आज आमच्या विद्यालयामध्ये वनराई आणि जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही आमच्या शाळेमध्ये बोर महोत्सव आयोजित केलेला आहे। यामध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या जातीच्या बोरांची ओळख व्हावी, बोराच्या झाडाची ओळख व्हावी, बोरामध्ये असणारे औषधी गुणधर्म काय आहेत ते कळावे, यासाठी खास करून हा बोर महोत्सव आयोजित केलेला आहे। बोर हे फळ लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच आकर्षित करणारं आणि आवडणारं आहे। तसेच बोरामध्ये असणारे औषधी गुणधर्म म्हणून हे गरिबांना परवडण्यासारखं असं एक मोठा स्रोत आहे जीवनसत्व आणि खनिजांचा। तर ह्याबद्दलची जागरूकता व्हावी आणि दिवसेंदिवस जी गावरान बोरं आहे त्यांचं प्रमाण कमी होत आहे आणि आता शेतकऱ्याच्या धुऱ्यावरच्या बोरींचं प्रमाण सुद्धा कमी होत आहे। तर कुठेतरी याचं जतन व्हावं, बोरींच्या झाडांची लागवड करता यावी म्हणून हा बोर महोत्सव आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड।